मुंबईच्या मदनपुरामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे। सध्या हा दृश्य तुम्ही पाहू शकता की इथं फायर ब्रिगेड आणि इतर जे कर्मचारी आहेत ते मलबा जो इकडचा ढिगारा आहे तो काढण्याचं काम करत आहेत। एकंदरीत या प्रकरणामध्ये जवळपास 7 जण जखमी झालेले आहेत। त्यापैकी 2 जण जे आहेत ते नायरमध्ये आणि बाकी 5 जण जे आहेत ते भाटिया रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलेलं आहे। आमच्यासोबत डिव्हिजनल फायर ऑफिसर VN सांगले साहेब आहेत। नेमकी काय घटना कशी काय झालेली आहे त्याची माहिती देण्यासाठी सांगले सर काय झालेलं आहे नेमकं काय म्हणायचं? ही अंदाजे 1 वाजेच्या दरम्यानची वर्दी आहे। बायकाला कंट्रोलला कॉल मिळाल्यानंतर आमच्या 4 गाड्या टर्नआउट झाल्या। साल्वेशन आर्मीचे हे स्टाफ क्वार्टर आहे, वरती स्टाफ लोक त्यांचे राहत होता असं समजलं आहे। खाली हॉलचं काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू होतं। आल्यानंतर आम्ही लेवल 1ची वर्दी दिलेली आहे। आम्ही येण्या अगोदर अंदाजे त्यांनी आता माहिती मिळते 7 लोकांना इंजुरी झाली, जे लोक वर्कर काम करत होते 7 लोकांना मार लागलेला आहे। त्यांना त्यातले 5 लोकांना भाटिया हॉस्पिटल शिफ्ट केले आम्ही येण्यापूर्वी आणि 2 लोकांना नायर हॉस्पिटल शिफ्ट केलं आहे पुढील उपचाराकरता। आता आमचं पूर्ण 2 JCB सहाय्याने मैदान पूर्ण मलबा काढण्याचं काम चालू आहे आणि अजून कुणी आतमध्ये अडकलेलं आहे का त्याची चौकशी पण चालू आहे। अद्यापर्यंत कुणी नाही असं पब्लिक सांगते, इथले लोक पण सांगतायत। पण जोपर्यंत मैदानाचा पूर्ण मलबा आम्ही काढत नाही आहे, ग्राउंड झिरो करत नाही तोपर्यंत आम्ही ऑपरेशन थांबणार नाही आहे। 80% काम झालेलं आहे, आता एक 10-20% काम बाकी आहे। हे संपूर्ण झाल्यानंतर पुढचं ऑपरेशन आम्ही करणार आहोत। ही जी इमारत आहे फार जुनी दिसते, त्या संदर्भात काही तक्रार किंवा त्याला जुनी इमारत किंवा धोकेदायक घोषित करण्यात आली होती असं काही आहे का? नाही, तशी काही माहिती उपलब्ध नाही आमच्याकडे। याचा वार्ड ऑफिसर तुम्हाला सांगू शकतील, कारण ही जी माहिती असते बिल्डिंग डिलेपिडेटची वगैरे वार्ड ऑफिस लेवलला असते, ती फायर ब्रिगेडकडे त्याची नोंद नसते। तशी हॉल सुरू होता की नवीन हॉल करण्यात येतो असं काहीतरी काम सुरू होतं? त्यांचं मायनर काहीतरी रिन्युअल काम चालू होतं असं त्यांचे साल्वेशन आर्मीचे लोक सांगतायत की आम्ही थोडंसं प्लास्टरिंग वगैरे काम चालू होतं। हॉल त्यांचा जुनाच हॉल होता असं ते सांगतायत। डिटेल आता त्यांचा सिनियर कोण आल्यानंतर आम्हाला समजून जातं, अजून काय आम्हाला त्याची माहिती भेटलेली नाही। जे जखमी आहेत त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली सर? ते स्टेबल आहेत किंवा कुणी जास्त गंभीर जखमी वगैरे आहे? जखमी स्टेबल आहे, त्यांच्यावर पुढचा उपचार चालू आहे। नायरला 2 आणि भाटियाला आमचे ऑफिसर तिकडे पोहोचत आहेत त्यांचं डिटेल घेण्यासाठी। कुणाला काय इंजुरी आहे, कुणाला काय इंजुरी, ते आता सगळं डिटेल रिपोर्ट त्यानंतर आम्हाला कंट्रोल द्यावा लागेल, तशी ती माहिती आम्ही गोळा करत आहोत। सगळे हे होते अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी VN सांगले सर। त्यांचं असं म्हणणं आहे की या इमारतीमध्ये काहीतरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं जेव्हा ही कोसळलेली आहे, त्याचा भाग कोसळलेला आहे आणि 7 जण जखमी आहेत, ते स्टेबल आहेत, त्यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहे आणि घटनास्थळी ते जे मलबा जो आहे, जो डेब्रीज आहे तो काढण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।